एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर खूप जास्त उशीर झाला ब्लॉग स्टार्ट करायला. सकाळीच करायचं होतं पण सकाळी माझ्या खूप जास्त घाई गडबड होती. ह्यांचा चहा नाश्ता, मग ह्यांच्या हातात सगळं काही गोष्टी द्या, हे द्या ते द्या. त्याच्यानंतर आले घरी, बाहेरचं धुवून घेतलं, घरातली छोटी मोठी कामं आवरली आणि मी संक्रांतीसाठी साडी घेतली आहे. संक्रांतीचं शूट करणार आहे येत्या काही दिवसातच, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच. आता पहिले ना मी आंघोळ करते, अजून मी आंघोळ केली नाही आहे आणि घरातली सगळी काही कामं आवरून झालेली आहेत माझी. काय कसं होतं ना हे मी तुमच्यासोबत शेअर करतेच. एक मिनिट, काय झालं? हां, कुठल्या गोष्टी काय कामं कसे होतात हे तर मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. कोणीही ब्लॉग स्किप करू नका आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जावा, पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. आता मी ना बंद करते कारण की ते नाही का आता मतदान वोटिंगचं फिरतात त्या गाड्या. जर ते व्हॉइस ह्याच्यात झाला रेकॉर्ड तर कॉपीराईट लागेल, त्यामुळे मी बंद करते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. शक्यतो तरी आंघोळ करते, फ्रेश होते आणि मग तुमच्याशी बोलते. सो स्टे ट्यून. स्वयंपाक करायचा आहे आणि जेवण करायचं आहे. बाकीच्या कामांनाच मला खूप वेळ दिला आणि लाईट पण नव्हती, मेन तर पाणी पण संपलं होतं, त्यामुळे कामांना आज जरा उशीर झालाय. आता पटपट काहीतरी खायला करते, खाऊन घेते आणि मग बाकीची कामं काय आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. आता आहे ना मॉइश्चरायझर लावते आणि ही पॉन्ड्सची कोल्ड क्रीम लावते मी. लिप बाम इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की थंडीमध्ये ना लिप बाम खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहे. इथं का खासतं काय माहिती. ठीक आहे, आता हे आवरते, केस विंचरते आणि स्वयंपाकाला लागते, कारण की भूक पण लागली. आंघोळ झाल्यामुळे भूक लागते आणि थंडीत आहे ना मला खूप भूक लागते. जे मी आहे ना उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात एक टाइम जेवायचे ना दुपारून, ते मी आता आहे ना 12ला इथं जेवते आणि 3ला इथं जेवते, परत 6ला चहा बिस्किट वगैरे खाते आणि परत संध्याकाळचं जेवण 8:30-9 पर्यंत होऊन जातं. म्हणजे मी दिवसभरातून एवढ्या वेळा खातच असते. नुसतं भूक लागते नाही का, आणि थंडीत लागती म्हणतात भूक, आणि भूक भागवण्यासाठी थंडीत तर मेन बाजरी खातात. पण बाजरीने कसं माझी उष्णता भडकते, मग पिंपल्स वगैरे येतात. हे बघा, हे काल परवा बटाटा खाल्ला होता त्यामुळं आता नवीनच चालू झालं. पहिले ह्याच्या आधी ना मला कधीच पिंपल्स आले नाही, पण आता आहे ना हे यायला लागलेत. इथला जिरलाय, आता इथला पण जाईल म्हणजे, आणि इथं यायला लागलेत आता थोडे. मग ते उष्णतेमुळे होत असतील मला असं वाटतं, कारण की बाकी मला कधीच झाले नाही. हिटमुळे होते आणि हिट आता बाहेर पडत नाही. पहिले कसं मला हिट बाहेर पडण्यासाठी तोंड वगैरे यायचा, तर आता तोंड यायचं बंद झालंय आणि पिंपल्स यायला लागलेत, असं होते. आणि बघू आता काय होतं. ह्याच्यावरती काय करू पण शकत नाही, कारण की हे हिटचे पिंपल्स आहेत त्यामुळं. आणि ना माझ्या डोक्यामध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ झालाय, त्यामुळे मला डोकंच विंचरू वाटत नाही पहिली गोष्ट तर. पण ते कोंब करावंच लागणार आहे, कारण की ना त्याच्यात गुंता पण भरपूर झाला. मी तसेच वरती बांधून दिले 2 दिवसापासून केसाला हात सुद्धा लावला नाही, एवढं आळशीपणा केलाय मी. मला आज ॲक्च्युली आहे ना हेअर वॉश करायचा होता, पण पाणी एवढं काही गरम नव्हतं, त्यामुळे म्हटलं जाऊ दे, नको करायला, उद्या किंवा परवामध्ये करू. आणि संडे आलाच आहे आता 2-3 दिवसांनी, म्हटलं करता येईल. आणि माझं संक्रांतीचं शूट पण आहे, म्हटलं तेव्हाच आपण छान हेअर वॉश करू, हेअर म्हणजे छान सेट पण होतील. त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, नको करायला. आता बघूयात कसं काय होतंय ते, आणि जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. बाय द वे ही जी साडी आहे ना, ही मी संक्रांतीसाठी घेतलेली आहे, ब्लॅक कलरमध्ये आणि खूप छान आहे. फॅब्रिक पण छान आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देईल, म्हणजे मिळती जुळती कोणती भेटेल ना त्याची मी लिंक देईल. जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन बाय करू शकता. मी ऑफलाईन घेतली होती, पण जर मला ह्याची मिळती जुळती लिंक भेटली तर ती मी नक्कीच टॅग करेल. ती खूप छान आहे आणि म्हणजे आहे तशी हेवी जास्त नाही आहे आणि थोडी नॉर्मलच आहे, आणि संक्रांतीसाठी ठीक आहे, कारण की म्हणजे माझ्या 3री संक्रांती ही, माझी एक पण संक्रांत ह्याच्या आधी झाली नाही आहे. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये पण गेस सांगितलं होतं, जर नसेल सांगितलं ते पण सांगते. फर्स्ट संक्रांतीला ह्यांच्या घरातले कोणीतरी गेले होते त्यामुळे नाही झाली,
आणि सेकंड संक्रांतीला मला म्हणजे डेट होती, त्यामुळे मी केलीच नाही संक्रांत. आणि आता थर्ड संक्रांत आहे, मग ह्या संक्रांतीला खूप छान छान मी डेकोरेशन करणार आहे, छान छान संक्रांत करणार आहे, माझी पहिली संक्रांत आहे त्यामुळं. सो कसं काय होतं हे मी तुमच्यासोबत तर शेअरच करेल. सो काय म्हणतात, तो पण व्लॉग मी म्हणजे संक्रांत झाल्यानंतर 1-2 दिवसात लगेच अपलोड करेल. त्याच्यानंतर व्हिडिओ घेतात काय काय असतं ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअरच करेल पुढं. आणि काल आहे ना मला एक पण गोष्ट दाखवायची. काल मी संक्रांतीचे वाणसुद्धा आणलेत, तर ते सुद्धा दाखवते. आणि खरंच ही छान आहे साडी. आता मी शूट करणार आहे बाय द वे, मी जसं सांगितलं तुम्हाला स्टार्टिंगला तसं 11 तारखेपर्यंत माझं शूट होऊन जाईल. मग त्याच्यानंतर 2-3 दिवसात मी लगेच फोटो अपलोड करेल 12-13 तारखेपर्यंत, किंवा 11ला संध्याकाळी करून देईल जर आले तर लवकर. तर तो पण व्लॉग नक्की बघा कसा होतोय काय होतंय. माझा मेकअप मी स्वतः करणार आहे, कारण की मला आता एवढा कॉन्फिडन्स आला आहे मेकअपच्या बाबतीत आहे ना, मला असं दुसरीकडे करू वाटत नाही. आणि असं वाटतं की पैसे पण बेस्ट आहे, आपण आपलं नाही का स्वतः करावा. त्यामुळे मी आता स्वतःच मेकअप करणार आहे. काय होतंय तो पण व्लॉग खूप छान असणार आहे. एक मिनिट मी तिची भाजी केली आता, नीट वगैरे केली पहिले, आणि भाकर. आणि आता खूप जास्त भूक लागली, तर पहिले जेवून घेणार आहे आणि मग बाकीची कामं करणार आहे. कारण की मला जेवणापुढं कुठलीच गोष्ट भेटत नाही, कुठली गोष्ट सुचत पण नाही. मी एक नंबरची भुक्कड आहे, खरंच भुक्कड आहे. कारण की हे मला इतक्या वेळा बोलतात ना, हे म्हणतात की अरे कोणी एवढं खात नसेल तेवढी तू खाते. पण आता काय करायचं, मी आहे भुक्कड, त्याला कोण काय करू शकतं. बाहेर मुलं खेळतात त्यामुळे बाहेरचा आवाज जास्त येतोय. आता मी पटपट जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी भेटते. जर काय छान ते घडलं तर तुम्हाला दाखवते, नाही तर मी डायरेक्ट झोपणार आहे. आता मला खूप जास्त झोप सुद्धा आली आहे, जेवणारे आणि झोपणारे. सो स्टे ट्यून, डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटते चहाच्या टायमिंगला. हाय, तर आता जेवण वगैरे झालं आहे आमचं, आणि एंडिंग आता करते मी. जेवताना वगैरे काही क्लिप नाही घेतली त्यामुळं. आणि आता 11 वाजलेत, आता झोपायचं आहे. मग आता झोपतो आणि बाकीचं ब्लॉग उद्या अपलोड करते मी एडिट वगैरे करून. सो ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही काय नवीन वर्षाचं गोल केलं ना हे सुद्धा सांगा. आणि माझी संक्रांतीची साडी कशी वाटली हे सुद्धा सांगा. आणि जर मला तशीच भेटली तर मी टॅग करेल डिस्क्रिप्शनमध्ये, जर नाही भेटली तर मी त्याचे मिळते जुळते टॅग करेल. आणि आता बघा शोनू माझा आवाज ऐकून आला इकडं. चल लवकर इकडे इकडे इकडे. तू पण बोल बाय, गुड नाईट. गुड नाईट बोल. सो चला, मी माझा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. बाय, गुड नाईट.